नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट। प्रीतमला नाशिकमधून लढवणार, पंकजांची घोषणा। बीडवर लक्ष केंद्रित करा, भुजबळांचा सल्ला। प्रीतम मुंडेंची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन, या पंकजा मुंडेंच्या विधानानंतर महायुतीत एकच खळबळ उडालीये। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची, ताईचं काही आणलं नाही। ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतल्या 2 ओबीसी नेत्यांमध्ये झुंपलीये। बीडमधून निवडून येणं महत्त्वाचं आहे, तेव्हा पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं असा सल्ला छगन भुजबळांनी दिलाय। माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे, हीच अडचण आहे। महायुतीत नाशिकची जागा प्रतिष्ठेचा विषय बनली असली तरी तिथला उमेदवार ठरत नाहीये। मात्र पंकजा मुंडेंनी नाशिकसाठी प्रीतम मुंडेंचा दावा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। प्रीतम मुंडेंचा विवाह नाशिकच्या डॉक्टर गौरव खाडे यांच्याशी झालाय। त्यात नाशिकसाठी छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता भाजपकडून प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आलंय। ती जागा भाजपकडे नाही आहे, परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील, अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे। त्यामुळे कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही, हे खरं आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना हा मतदारसंघ हवाय, तर शिंदे गटाचेच अजय बोरस्तेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। गोडसेंनी तर प्रचारालाही सुरुवात केली आहे। ती जागा शिवसेना लढवणार आहे, पारंपरिक ती जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार आहे। अजित पवार गटानेही नाशिकवरचा दावा कायम ठेवलाय। नाशिकच्या जागेची उमेदवारी ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलाय। पंकजा मुंडे यांच्या घोषणेने आता यामध्ये अधिक तिढा निर्माण झाला आहे। आता हा गुंतागुंतीचा विषय कसा सुटणार आणि ही जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।